हाय फ्रेंड्स, आपण इथं शिकणार आहोत नर्सरी सिलेबस 2025 अँड 2026 प्री रायटिंग स्ट्रोक्स आणि अँड स्कर्स. म्हणजे ह्यामध्ये आपण स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्लँडिंग लाईन, लेफ्ट स्लँडिंग लाईन, राईट स्लँडिंग लाईन. कर्सचे पण 4 टाईप आहेत. त्यामध्ये मी राईट, लेफ्ट, डाऊन, अपवर्ड, डाऊनवर्ड ह्या सगळं ऑलरेडी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे मी इथे कुठल्याही प्रकारचं त्याला वेळ न वाया घालता, डिटेलमध्ये न सांगता तुम्हाला मी पुढे मी नर्सरीचा सिलेबस कोणत्या टाईपमध्ये बनवला आहे किंवा मी माझ्या मुलीलाही ह्या टाईपमध्ये सिलेबस शिकवत आहे घरी, तर ते तुम्हालाही हेल्प व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की नर्सरीच्या मुलांना ॲक्च्युली काय काय यायला पाहिजे किंवा आपण काय काय शिकवायला पाहिजे. आपण जे शिकवू त्या टाईपमध्ये मुलं तसं अभ्यास करतात आणि तसं मुलांना येऊ शकतं. तर मी फर्स्ट इथं सब्जेक्ट घेतला आहे इंग्लिश. इंग्लिशचा सिलेबस आपण पहिल्यांदा आपण इंग्लिशचा सिलेबस पाहणार आहोत. तर इंग्लिश सिलेबसमध्ये पहिल्यांदा आपण मुलांना शिकवणार आहोत आयडेंटिफिकेशन ऑफ द कॅपिटल लेटर. आपण पहिल्यांदा मुलांना कुठली लिपी शिकवतो, 2 लिपीचे जसे 4 प्रकार आहे, कर्स वगैरे, स्मॉल, कॅपिटल. तर आपण फर्स्ट टाईम मुलांना कॅपिटल लेटर शिकवतो. तर आपल्या मुलांना फर्स्ट टाईम A to Z कॅपिटल लेटर ओळखता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ABCD असं सगळं मुलांना ओळखायला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ट्रेसिंग. असे डॉट दिल्याच्यानंतर मुलांना त्यावरती असं आपण ट्रेस करायला सांगू शकतो किंवा आपण मुलांचा हात पकडून पहिल्यांदा असं ट्रेस करू शकतो. तर त्याने मुलांच्या हाताला वळण लागेल. ह्याच्यासाठी आपल्याला वरती मी सांगितलं आहे की स्लँडिंग लाईन आणि मध्ये स्लीपिंग लाईन, ह्या लाईन येणं खूप गरजेचं आहे. कर्व येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण लेटर लिहू शकत नाही. जेव्हा मुलांच्या हाताला असेल राईट कर्व, लेफ्ट कर्व असं जेव्हा वळण लागेल तेव्हा मुलं असे इझिली काढू शकतात. त्यानंतर आपण प्रत्येक लेटरचे असे डॉट डॉट बनवून मुलांना फर्स्ट टाईम असं ट्रेस करायला सांगू शकतो. नंतर आहे डॉट टू डॉट. आता मी ह्या व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे की मी ए बनवण्यासाठी इथे 3 डॉट दिले आहेत. तर आपण मुलांना ऑलरेडी लाईन शिकवल्यामुळे मुलांना ही स्लँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन असे करून असं दाखवून किंवा असं त्यांना सांगून शिकवून हे आपण असे डॉट बनवून देऊ शकतो आणि त्यावरती त्यांना लाईनला लाईन जोडायला सांगू शकतो. नंतर मी इथे बी बनवण्यासाठी असे 2 डॉट बनवले आहेत. ऑलरेडी मुलांना स्लीपिंग लाईन येत असल्यामुळे मुलं इझिली स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन अशी करू शकतात. नंतर कर शिकवल्यामुळे मुलं इझिली करही बनवू शकतात. याने मुलांना बी हा लेटरही येऊ शकतो. आणि आपण राईट लेफ्ट कर शिकवल्यामुळेही मुलांना ही सी तर खूपच इझी, कर बनवल्यामुळे इझी जाऊ शकतो. त्याने डॉट बनवण्याचीही गरज नाही किंवा मुलांना तुम्ही बनवूनही देऊ शकता. अशा प्रकारे 3 डॉट बनवली, त्यानंतर असं ह्या डॉटला डॉट जुळवून असं सी ही बनवू शकता. इझिली आहे, मुलांना आपण घरच्या घरीही शिकू शकतो. मॅच द लेटर. फॉर एक्झाम्पल मी तर फक्त ईचा लेटर बनवला आहे. तुम्ही A to Z मधले कुठलेही लेटर घेऊ शकता आणि त्याला मॅच करण्यासाठी सांगू शकता. त्याने निरीक्षण क्षमता वाढते आणि मुलांना आयडेंटिफिकेशन होतं. इथे आहे तिथे कुठे आहे ते शोधतात आणि मुलं त्यामध्ये शिकवू शकतात. नंतर आहे ऑब्जेक्ट म्हणजे आपण A फॉर ॲपल, B फॉर बॉल ज्या टाईपमध्ये शिकवतो तसं मी इथे फक्त ॲपलचं A दाखवलेलं आहे. मी ह्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशल इंग्लिश वर्कशीट बनवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मॅच द लेटर, नंतर ऑब्जेक्ट, ऑड, इव्हन, बिटवीन, आफ्टर लेटरचं सगळं सिलेबस त्यामध्ये वर्कशीटमध्ये टाकणार आहे. त्यामुळे मी ते फार वेळ वाया न घालता फक्त एक एक्झाम्पल देऊन तुम्ही कसं शिकू शकता ते मी सांगते. इथे मी ॲपलचं फक्त ए दाखवलेलं आहे. ऑब्जेक्ट म्हणजे आपण जसं A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट असं म्हणतो त्या टाईपमध्ये. कॅटचं जे आहे ते देऊ शकतो, सी तिकडे देऊ शकतो, सी नंतर जुळवायला मुलांना सांगू शकतो. इथे आहे ऑड द नंबर. मुलांना आता लेटर आयडेंटिफिकेशन आल्यामुळे हे इझिली येऊ शकते. बी कुठे आहे, मग यामध्ये ऑड काय आहे, ए आहे, इथे सगळे बी दिलेले आहे त्यामुळे. नंतर आहे कम आफ्टर बिफोर लेटर. म्हणजे एच्या नंतर काय येते, बिफोर आफ्टर काय येते, बी येते, बीच्या बिफोर काय येते,
ए येते असे मुलांना तुम्ही विचारू शकता किंवा सांगू शकता. मी हे वर्कशीटमध्ये टाकणार आहे, त्यामुळे मी इथे काही वेळ वाया घालत नाही तुमचा. त्यानंतर आहे मॅथमध्ये आपण मुलांना काय शिकवू शकतो. नर्सरीच्या मुलं जे असतात त्या मुलांना आपण काय शिकवू शकतो. आयडेंटिफिकेशन नंबर 1 to 20. काही स्कूलमध्ये 1 to 20, काही स्कूलमध्ये 1 to 50पर्यंतही शिकवतात. आयडेंटिफिकेशन लेटर ट्रेस करायला 1 to 20पर्यंत शिकवतात. ओरल रायटिंगमध्ये ओरल आणि रायटिंग म्हणजे मुलांना बोलताही म्हणजे म्हणता पण आलं पाहिजे सिरियल नंबरने आणि लिहिता पण आलं पाहिजे सिरियल नंबरने. जेव्हा मुलं लिहायला आणि म्हणायला म्हणजे तोंडाने म्हणायला शिकतील, त्यांच्या 1 to 10 एकदम सिरियल नंबरने पाठ होतं. त्याच्यानंतर येतं मिसिंग नंबर. मुलांनी प्रॉपर केलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्यानंतर मिसिंग नंबरही मुलांच्याकडून म्हणजे त्यांना सांगून त्यांच्याकडून लिहून घेऊ शकतो किंवा त्यांचा स्टडी टाईप घेऊ शकतो. इथे आपण 1 लिहिलेलं आहे, मग इथे परत सर्कल बनवू शकतो, इथे परत 3 लिहू शकतो. म्हणजे इथे काय येणार हे मुलांना विचारून मुलं जेव्हा 2 म्हणतील तेव्हा आपल्याला खरं म्हणजे वाटेल की मुलांनी 1 to 20पर्यंत केलेलं आहे म्हणून. काउंट अँड काउंट करायचं आहे, सर्कल करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी ह्या टाईपमध्ये 3 ट्रायंगल काढलेले आहेत. इथे ट्रायंगल काढले, इथे 2 3 5 लिहिले. तिथं काउंट करायचे 1 2 3 आणि 3 हे नंबर दिलेला आहे ते सर्कल करायचं आहे. असं तुम्ही मुलांना शिकवू शकता. मॅच द नंबर इथे 1 2 5 1 2 ह्या टाईपमध्ये मुलांना ते मॅच करण्यासाठी सांगू शकता. सेल्फ आयडेंटिफिकेशन, जसं हे सेल्फ आयडेंटिफिकेशन आपण जी केमध्येही टाकू शकतो की मुलांना आयडेंटिफिकेशन होण्यासाठी किंवा मॅथमध्ये पण त्याचा यूज तर नंतर जर आहेच. मुलं जेव्हा मोठी होणार आहेत तेव्हा तर मुलांना सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर वगैरे अजूनही खूप सगळे आहे. स्टार, हॅशगन हे सगळे शेप, क्यूब वगैरे मुलांना तुम्ही शिकवू शकता. आयडेंटिफिकेशन मुलांच्याकडून करून घेऊ शकता. EVS मध्ये आपण सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे आपल्या गावात तुझं नाव काय, तुझ्या गावाचं नाव काय असं मुलांना विचारू शकतो. तालुका, जिल्हा, आपलं राज्य कुठलं आहे, आपला देश कुठला आहे असं मुलांना सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये मुलांना तुम्ही सगळं विचारू शकता. माय फॅमिलीमध्ये आपण किती मेंबर आहोत, काय आहोत हे मुलांना काउंट करण्यासाठी आपले ग्रँडमदर, ग्रँडफादर, फादर, मदर, सिस्टर, ब्रदर हे सगळ्यांची नावं आणि हे सगळं मराठी इंग्लिशमध्ये आपण मुलांना शिकवू शकतो. त्यानंतर आहे बॉडी पार्ट नेम. बॉडी पार्ट आपण इयर, हियर, नोज, आईज, लिप, हँड, लेग, हेअर, फिंगर सगळं मुलांना चित्र असं दाखवू शकतो. पिक्चर थ्रू आपण मुलांना शिकवू शकतो किंवा प्रॅक्टिकली त्यांना विचारू शकतो तुझं हिअर कुठे आहे, तुझं हँड कुठे आहे, फिंगर कुठे आहे. मग मुलं जेव्हा आपण शिकू तेव्हा मुलं सगळं आपल्याला दाखवू शकतात. त्यानंतर आहे इमोशन्स. आपण हॅपी कधी होतो, आपण सॅड कधी असतो, अँग्री तर मुलांना सांगायची गरज पडत नाही. आपण थोडं ओरडलं किंवा काय झालं की मुलाला लगेच रडायला सुरुवात करतात किंवा त्यांचं ते अँग्री फेस आपल्याला दाखवायला सुरुवात करतात. तर आपण सांगू शकतो की आपलं जेव्हा बड्डे वगैरे असतो किंवा काय फंक्शन वगैरे असतं तेव्हा आपण हॅपी वगैरे असतो असं आपण मुलांना सांगू शकतो. त्यानंतर येतात मॅजिक वर्ड. थँक्यू कधी बोलायचं, आपल्याला कोणी हेल्प केली तर आपण त्याला थँक्यू बोलायचं, सॉरी कोणाला बोलायचं, प्लीज असं हे मॅजिक जे वर्ड्स आहेत ते तुम्ही मुलांना सांगू शकता. त्याच्यासोबत मुलांची ओळख करू शकता. त्यानंतर आहे मी इथे घेतला आहे मराठीचं सिलेबस. मी इथे व्हिडिओ ऑलरेडी मराठीमध्ये बनवत आहे आणि मी हे बाकीचंही काय जे सगळं शिकवत आहे ते मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवत आहे. तर मराठीमध्ये अक्षर ओळख. पहिले तर नर्सरीच्या मुलांना स्वर शिकवतात. स्वर लिहायला, म्हणायला, मिसिंग, रिकामी जागा वगैरे सगळं मुलांना शिकवतात. नंतर व्यंजनही काही स्कूलमध्ये शिकवली जातात. नंतर आहे अक्षर गिरवा म्हणजे असे डॉट देऊन असं डॉट देतात. असे डॉट दिल्याच्या नंतर मुलांना इथं अ काढायला सांगतात. नंतर अच्या नंतर परतही डॉट दिल्याच्या नंतर आपल्याला मुलांना आ काढायला शिकवू शकतो. म्हणजे अ, आ, ई असे आपण मुलांना स्वर शिकवू शकतो. रिकाम्या जागी योग्य स्वर लिहा. स्वर आहेत अ, आ, ई, उ, ए, ऐ हे सगळं मी मराठीचं वर्कशीट जेव्हा बनवेल त्यामध्ये मी सगळे हे स्वर
व्यंजन तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मुलांना कशा प्रकारे वर्क करून किंवा अभ्यास करून मुलांचा घेऊ शकता. तर इथे मी लिहिलं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे, पण तिथं रिकामी जागा सोडलेली आहे. इथं लिहिलं आहे, इथं लिहायचं आहे. मुलांना तुम्ही विचारून लिहू शकता. जेव्हा मुलांना येत नाही तेव्हा तुम्ही स्वतः लिहू शकता. जेव्हा मुलांना येईल तेव्हा ते मुलंही लिहितात. इथे लिहिल्याच्यानंतर इथे परत लिहिलं, परत इथे म्हणजे गाळलेली जागा रिकामी जागा सोडली. तुम्ही बॉक्स बनवू शकता किंवा अंडरलाईनही करू शकता. तेव्हा मुलं इथे दुसरा आहे ते लिहू शकता. परत जोड्या जुळवा. जोड्यामध्येही मुलांना कुठलेही व्यंजन किंवा स्वर, फॉर एक्झाम्पल क, घ, च मुलांना दाखवून त्यामुळे मुलांचे निरीक्षण पावर वाढते आणि मुलांना येण्यास मदत होते. नंतर वेगळे अक्षर ओळखायचे. याच्यातूनही मुलं शिकवू शकतात की सेम कुठलं आहे, वेगळं कुठलं आहे. मग वेगळं जे आहे ते त्यांना गोल करायचं. मी फॉर एक्झाम्पल इथं क घेतला आहे, इथे बाकीचे क काढलेत, फक्त एक ख काढलाय. तर ते जेव्हा मुलांना आयडेंटिफिकेशन येतं, अक्षर ओळख होते, तेव्हा मुलं बरोबर ख हा वेगळा आहे असे आपल्याला सांगून किंवा स्वतःच्या मनानेही त्याला गोल करतात. नंतर चित्र पाहून जुळवा. चित्र एका साईडला चित्र दिले जातात, दुसऱ्या साईडला त्या चित्रापासून अक्षर दिली जातात. मी जसं इथं उखळ काढलेलं आहे, उखळ काढलेलं आहे हे. तर त्याप्रमाणे तुम्ही कप, आई वगैरे, अननस, असं लिंबू, इमारत, कुठलेही लेटर म्हणजे कुठलंही अक्षर घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही असं इथे बनवू शकता. मुलांना ते जुळवायला देऊ शकता. त्याने मुलंही अभ्यासाला इंटरेस्टेड असतात. आपण नवीन काहीतरी शिकतोय आणि तुम्हालाही असं वाटते की आपल्या मुलांना काहीतरी, त्यामुळे आपण मुलांना वर्कशीटमध्ये हे सगळं मी तुम्हाला नंतर 1 बाय 1 देणार आहे किंवा सांगणार आहे. नंतर आहे जीके म्हणजे जनरल नॉलेज. फॉर एक्झाम्पल आपलं जे जनरल नॉलेज आहे मुलांना, अजून हे सगळं झाल्याच्यानंतर मुलांना अजून काय एक्स्ट्राचं आपण शिकवू शकतो ते मी सांगणार आहे. तर फ्लावर नेम मुलांना ॲटलिस्ट 5 तरी फ्लावर नेम म्हणजे फुलांची नावे आली पाहिजे. मराठीतून इंग्लिशमधून दोन्ही लँग्वेजमध्ये मुलांना आली पाहिजेत. तर मी इथे इंग्लिशमध्ये दाखवत आहे, तुम्ही मराठीतही सांगू शकता, इंग्लिशमध्येही सांगू शकता. पण जेव्हा आपण CBSE बोर्ड किंवा वगैरे इंग्लिश मिडियमला टाकतो तेव्हा मुलांना मराठीमध्ये विचारत नाही, ते इंग्लिशमध्ये विचारतात. जर मराठी मिडियमला तुम्ही घालणार असाल तर मराठीमध्ये विचारतात. जेव्हा मुलं LKGला घालणार वगैरे असतो तेव्हा हे नर्सरीचा जो सिलेबस असतो हा इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला LKGला विचारू शकतात. तर फ्लावर नेम रोज, लोटस, सनफ्लावर, मारीगोल्ड, चाफा वगैरे तुम्ही कुठलीही 5 फुलांची नावं किंवा मुलांच्या मनाने मुलं आपल्याला 5 फुलांची नावं सांगू शकतात. नंतर आहे बर्ड्स नेम बद्दलही आपण थोडक्यात काहीतरी सांगू शकतो. बर्ड्सचं आयडेंटिफिकेशन काय असतं हे मुलांना सांगू शकतो. त्यानंतर बर्ड्स कुठली असतात, बर्ड्स काय खातात, कुठे राहतात हेही मुलांना आपण शिकवू शकतो. जसं लाऊल, डक, क्रो, पॅरट, पिकॉक, स्पॅरो हे खूप सगळे आहे. त्याच्याने मुलांना जे म्हणजे येऊ शकतं ते मुलं आपल्याला सांगतात. नंतर आहेत कलर नेम रेड, येल्लो कलर आपण कलर पेनचा यूज करूनही विचारू शकतो, हा कलर कुठला आहे, तो कलर कुठला आहे. किंवा कलरचे ते फ्लॅश कार्ड वगैरे येतात, त्याच्याने पण आपण मुलांना कलर दाखवू शकतो. फ्रूट नेम आपण फ्रूट तर प्रत्येकाच्या घरी फ्रूट्स वगैरे तर असतातच किंवा आपण मार्केटमधून विकत घेऊन येतो, तेव्हा आपण मुलांनाही विचारू शकतो, हे कुठला फ्रूट आहे, ते कुठला फ्रूट आहे. तर मुलं आपल्याला इझिली सांगतात. ॲपल, ग्रेप्स, मँगो हे सगळं मुलांना माहिती असतं किंवा आपण सांगून. अदर आहे स्ट्रॉबेरी वगैरे, बाकीची काही जी फ्रूट्स आहेत ती बनाना हे आपण मुलांच्याकडून करून घेऊ शकतो. ॲटलिस्ट मुलांना 5 तरी फ्रूट्स नेम आले पाहिजेत. व्हेजिटेबल्स प्रत्येकाच्या घरात असतात, तर ते मुलांना आपण चित्रातून दाखवून हे काय आहे ते काय आहे आपण विचारू शकतो. प्रॅक्टिकली आपण मुलांना दाखवून त्यांच्याकडून टोमॅटो, कॅरेट, कॅबेज, पोटॅटो, ओनियन ह्या टाईपमध्ये आपण मुलांच्याकडून करून घेऊ शकतो. ॲनिमलमध्ये 2 टाईप येतात. वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राणी, डोमेस्टिक म्हणजे जे आपण घरी पाळतो ते.
अशा मुलांना आपण समजून सांगू शकतो. वाईल्ड म्हणजे जे जंगलात राहतात किंवा रानटी प्राणी असतात त्यांना आपण वाईल्ड म्हणतो. मग कुठले येतात? लॉयन, टायगर, जिराफ, चिता या टाईपमध्ये येतात. ते कांगारू, फॉक्स या टाईपमध्ये. डोमेस्टिकमध्ये पाळीव प्राणी काऊ, डॉग, कॅट, बफॅलो, ऑक्स ह्या टाईपमध्ये. रॅबिट वगैरे असे प्राणी असतात ते डोमेस्टिक म्हणजे आपण जे घरी पाळतो त्यामध्ये ते येतात. ट्रान्सपोर्ट नेम वाहतूक. रोडची रोड म्हणजे रोडवरून वाहणाऱ्या गाड्यांची नावे, व्हेकलची नावं आपण सांगू शकतो. वॉटर व्हेकल, एअर व्हेकल हे आपण मुलांना सांगू शकतो. एअर व्हेकलमध्ये हेलिकॉप्टर, विमान फॉर एक्झाम्पल असे मुलांना देऊ शकतो. वॉटरमध्ये शिप वगैरे आहे. रोडवरती मोटर, बायसिकल, व्हॅन, बस ह्यांची नावं आपण मुलांना सांगू शकतो. अशा प्रकारे मुलांना सगळे GKचं जनरल नॉलेज हे येणं गरजेचं असतं. हे मी तुम्हाला या सिलेबसमध्ये या व्हिडिओमध्ये असं दाखवत आहे. मी ह्याची एक 1 by 1 वर्कशीट घेऊन येणार आहे. जेव्हा मुलांना ABCD वगैरे सगळे येईल त्यावेळेस मी याची वर्कशीट मराठीचं, इंग्लिश, मॅथ आणि GK, GS सगळ्यांचं एक 1 by 1 वर्कशीट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. So thank you for watching my video.